हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी सी के के सर फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी 16 जून 2025 रोजी आज तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज, लेटेस्ट न्यूज आलेली आहे. तुमच्यासाठी म्हणजे नेमका कोणासाठी सर? सो स्टुडंट्स, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एक्झामसाठी सरळ सेवेसाठी जे मुलांनी फॉर्म फिलअप केला आहे त्यांच्यासाठी आजची न्यूज खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. मुलांना हे व्हिडिओ 1-2 मिनिटाचा न बनवता एक 4-5 मिनिटाचा ड्युरेशन राहील, पण त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल स्टार्ट टू एंड पूर्ण डेप्थमध्ये सांगितलं जाईल. डेफिनेटली तुम्हाला नॉलेज ॲडिशनसाठी खूप बेनिफिशियल राहील. आणि मुलांना व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचवा जो ही एक्झाम देतो आहे. ठीक आहे, बघा मुलांना, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची ही एक्झाम 27/3/2025 रोजी ॲडव्हर्टिजमेंट आली होती, ज्याच्यामध्ये क आणि ड गटाच्या भरपूर जागा होत्या. ठीक आहे, आता या भरपूरशा जागा होत्या, ज्याच्यापैकी पॉईंट नंबर 27 तुम्ही बघू शकता, लेखालिपिक म्हणजेच अकाउंट्स क्लर्क ज्याला म्हणतो आपण, त्याच्या जागा होती. S6 सॅलरीचं रेंज दिलेली आहे 19,900 ते 63,200 वगैरे 58 जागा आहेत टोटल. ठीक आहे, सो स्टुडंट्स, याच्यामध्ये पुढे ॲप्लिकेशन करायसाठी डेट दिलेली होती. म्हणजे ऑनलाईन अर्ज सुरू झाला होता 28 मार्च 2025 रोजी, आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची अंतिम दिनांक होती 11/5/2025, म्हणजे 11 मे रात्री 11:55 म्हणजे बघा तुम्ही मॅच काय भारी केलंय. 11/5 हे बघा, हे 11, हे 5 आणि हे 5, म्हणजे 11:55. ॲडजस्ट हो गया की पोरांनो, सिरियस नका घेऊ, मजाक करतोय. ठीक आहे, सो 11/5 अप्लाय करायचं होतं. डन. हे असं असताना एक दिवशी अचानक नोटिफिकेशन आलं आणि सांगण्यात आलं की लिपिक, टंकलेखन व लेखालिपिक या पदांसाठी अंतिम दिनांक ही 11 पासून 8 दिवस वाढवलेली आणि 19/5/2025 रात्री 11:55 ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 8 दिवसांनी मुदत वाढवली. आता ही जी पोस्ट आहे स्टुडंट्स, काही जणांना बरेच दिवस झाले फॉर्म वगैरे फिलअप करून, त्याच्यामध्ये तो विसरले असेल तर एक शॉर्टमध्ये जस्ट आठवण देतोय. पदसंख्याच्या आहे मुलांना लिपिक टंकलेखनसाठी 44 जागा आहेत, आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे, मराठी टायपिंगचा स्पीड पाहिजे 30 वर्ड्स पर मिनिट, आणि इंग्लिश टायपिंगचा स्पीड पाहिजे 40 मिनिट्स पर वर्ड्स पर मिनिट. ठीक आहे ना, आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. सो मराठी भाषेचं ज्ञान असलेलेच मुलांनी फॉर्म भरला असेल असं कन्सिडर करतो. तर मुलांना याचा पेपर पॅटर्न काय आहे? पेपर पॅटर्न असा आहे मुलांना, ओव्हरऑल टोटल जो पेपर आहे त्याच्यामध्ये मराठी 15 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 15 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15, आणि संबंधित विषय म्हणजे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे थोडक्यात अकाउंट्सचे 40 प्रश्न असा आपला सिलेबस राहणार आहे. म्हणजे टोटल प्रश्न, नंबर ऑफ क्वेश्चन्स, प्रश्नांची संख्या झाली 100. मुलांना 100 प्रश्न राहणार आहे 200 गुणांसाठी. आणि याच्यात असं काही दिलेलं नाही, जसं सिडकोच्या एक्झाममध्ये कुठं होतं की मराठी इंग्रजी ते हाफ मार्क्ससाठी, लॉजिकल रिजनिंग 1 मार्क्ससाठी, अकाउंटन्सी 2 मार्क्ससाठी, तसं काही दिलेलं नाही आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी राहणार आहे. दिस इज जनरल. त्याच्यामुळे फक्त प्रोफेशनल नॉलेजला फोकस करून नाही चालणार, तर तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट पण बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑफकोर्स MCQ फॉर्मॅटमध्ये तुमचा पेपर राहणार आहे. डन, इथपर्यंत क्लिअर. आता याच्यामध्ये मुलांना सगळ्यात मोठा गेम चेंजर तुम्ही समजू शकता, बाकी 4 सब्जेक्ट मिळून 60 प्रश्न आहे आणि अकाउंट्सचे फक्त 40 प्रश्न. म्हणजे अकाउंट्स किती महत्त्वाचं आहे सर, अकाउंट्समध्ये आम्ही कोणत्या टॉपिकचा स्टडी करावा? मुलांना तेही काही कन्फ्युजन ठेवलेलं नाही यांनी. तो सिलेबस प्रॉपरली डिस्क्लोज केलेला आहे. बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आता राहिलाच नाही, GST म्हणावं लागेल त्याला. त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, बेसिक्स ऑफ मर्कंटाईल लॉ म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, कंपनीज ॲक्ट, त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, हे सर्व ॲक्ट येतात जे बिझनेसशी रिलेटेड आहेत. कंपनीज ॲक्ट पण दिले बघा पुढे. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, रोल अँड फंक्शन ऑफ फायनान्स, फायनान्शियल रेशो अनालिसिस अँड कॅपिटल बजेटिंग. तर मुलांना एवढे सर्व टॉपिक याच्यात कव्हर केलेले आहेत. आणि महाट्रान्सकोची एक्झाम पण येते मुलांना. महाट्रान्सकोची एक्झाम त्याची डेट आलेली नाही, बट वी आर एक्सपेक्टिंग की लवकरच जुलैमध्ये त्याची पण एक्झाम राहील. तर त्याचा जो कोर्स आहे आपला महाट्रान्सकोचा, त्या कोर्समध्ये आपण जे सिलेबस कव्हर केलेले आहेत स्टुडंट्स, त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी कव्हर आहेत. महाट्रान्सकोचा कोर्स तुम्ही बघू शकता, आपली वेबसाईट आहे kkca.edu.in, किंवा ॲप डाउनलोड करा. बेस्ट, प्ले स्टोरवर जाऊन ॲप डाउनलोड करा, त्याच्यात तुम्हाला कोर्सेस दिसतील महाट्रान्सकोचे. नवी मुंबई नाव कुठेच दिसणार नाही, नाव तर महाट्रान्सकोच दिसेल मुलांना, पण विषय सिलेबसचा आहे. आता फॉर एक्झाम्पल मी महाभारत बॅच ओपन करतो, व्ह्यू डिटेलवर क्लिक केलं, डिटेलवर क्लिक करून तुम्ही कंटेंटवर क्लिक करू शकता. बाय करायच्या आधी बघू शकता मुलांना तुम्ही कंटेंट. काही काळजी करू नका, कंटेंट हे ॲक्सेसेबल आहे, बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये मुलांना याच्यामध्ये सिलेबस,
हां, सिलेबसची पण एक PDF आपण शेअर केलेली आहे. अरे बापरे, डिटेल टाकावं लागेल. ठीक आहे, हरकत नाही. आता सध्या त्याच्यात नाही जात मी. मुलांनो, महाभारत बॅच बघा, तुम्ही लेक्चर याच्यात कसले कसले आहेत, तुमच्या जे रिक्वायरमेंट कंप्लीट होत आहेत की नाही. सो स्टुडंट्स, तुमचे जे रिक्वायरमेंट आहे ॲज पर द सिलेबस, जो सिलेबस ऑलरेडी डिफाईन केलेला आहे, म्हणजे तसं सिलेबस महाट्रान्सकोमध्ये डिफाईन केलेला नाही आहे. ठीक आहे, पण तुमचा जो आहे नवी मुंबईच्या एक्झाममध्ये, महानगरपालिकेच्या एक्झाममध्ये सिलेबस डिफाईन केलेला आहे. तर त्या सिलेबस डिफाईन केल्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग आहे, कॉस्ट अकाउंटिंग आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, टॅक्सेशन आहे, बिझनेस लॉज आहेत आणि ऑडिटिंग आहे. हे 6 पार्ट ऑलरेडी याच्यात कव्हर झालेले मुलांना. याच्यापैकी सर्व टॉपिक कव्हर झालेले आहेत. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असं काही सेपरेट चॅप्टर आपण कव्हर केलेलं नाही आहे. लेट मी क्लिअर यू. सर तुम्ही एखाद्याने पाठवायचं की सर असं टॉपिक नाव दिसत नाही आहे, तर मुलांना प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असं सेपरेट चॅप्टर काय असावा, तर त्याचं काही सेपरेट चॅप्टर दिलेलं नाही आहे. रोल अँड फंक्शन ऑफ फायनान्स इन बिझनेस, आणि हा टॉपिक आपण हे 2 टॉपिक डायरेक्ट चॅप्टरचे नेम तुम्हाला सेम दिसणार नाही. कंटेंट सगळं झालंय, पण या चॅप्टरचे नाव तुम्हाला दिसणार नाही. राहिला विषय रेशो अनालिसिसचा, तर ते पण कव्हर झालंय. कॅपिटल बजेटिंग सुद्धा कव्हर झालंय. तर मुलांनो 100% सिलेबस कव्हर झालाय. आता सर एक्झाम कधी आहे आणि आमचा कोर्स बघून होईल का, तर मुलांनो जी आता अपडेट आलेली आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे मुलांनो, नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट 2025 विल बी कंडक्टेड ऑन 15th जुलै and 16th जुलै, 17 जुलै, 18 जुलै अँड 21st ऑफ जुलै. 15, 16, 17, 18 आणि 21 जुलै या दिवसांमध्ये एक्झाम होणार आहे. ऑफकोर्स एक्झॅक्ट तुमची एक्झाम कधी राहील ते डिटेल तुम्हाला ॲडमिट कार्ड वगैरे सर्व भेटेलच. तर मुलांनो, महाट्रान्सकोची कोणतीही बॅच अजून सुद्धा घ्या. आज तारीख आहे 16, एक्झामची तारीख आहे 16.1 मंथ आहे. चॅलेंज देऊन सांगतो मुलांना, चॅलेंज देऊन सांगतो, रोज तुमची 4 तास तरी प्रिपरेशन करायची तयारी असेल तर महाभारत जो सर्वात डिटेल कोर्स आहे महाट्रान्सकोचा, सर्वात डिटेल कोर्स सांगतो मी. बाकी शॉर्ट कोर्सेस तर आहेतच, सर्वात डिटेल कोर्स आहे 3333 रुपयाचा, तो सुद्धा कव्हर होईल. त्याच्यात रिव्हिजन बॅच पण इन्क्लूड आहे, रिव्हिजन पण त्याच्यात इन्क्लूड होईल, कव्हर होईल. त्याच्यात नोट्स इन्क्लूड आहे, नोट्स पण तुम्हाला त्याच्यात भेटतील. त्याच्यात 52 चॅप्टरच्या 52 टेस्ट, 5 फुल लेंथ टेस्ट, ते पण त्याच्यात तुम्हाला इन्क्लूड आहे, ते पण कव्हर होईल त्याच्यात. ओके, ऑल इन वन, द बेस्ट बॅच फॉर एव्हरीथिंग, द बेस्ट बॅच फॉर एव्हरीथिंग, द बेस्ट बॅच फॉर एव्हरीथिंग. मुलांना अजून सुद्धा कोर्स जॉईन करा. इन्व्हेस्टमेंट आहे, डबल बेनिफिट आहे, एक पेमेंट डबल बेनिफिट. हा महाट्रान्सकोसाठी पण युटिलाइज करू शकतो तुम्ही ऑफकोर्स हा कोर्स, आणि करणारच. आणि त्यातल्या त्यात नवी मुंबई पण आहे, जॅकपॉट आहे मुलांना. एक कोर्समध्ये तुम्हाला डबल बेनिफिट, ट्रिपल बेनिफिट, ज्यांनी सिडकोसाठी आधी पण कोर्स बाय केला आहे. सो स्टुडंट्स, लवकरात लवकर ॲडमिशन बुक करा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आणि मुलांनो, जर कोणताही कोर्स जॉईन करायचा नसेल तर ॲटलिस्ट आपली बेसिक अकाउंटिंग कन्सेप्टची जी सिरीज चालली मुलांना युट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट एव्हरीडे 6 वाजता आपण भेटतोय, ती डेफिनेटली मिस करू नका. त्याच्यामध्ये क्वेश्चन MCQ घेतोय आपण, एव्हरीडे नॉलेज ॲडिशन होत राहील आणि तुमच्यासाठी डेफिनेटली बेटर राहील. सो लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर, बाय.